नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DPN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। चला मग आपण स्टार्ट करूया। प्रश्न क्रमांक 1, भारतातल्या सर्वोच्च साहित्य पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखले जाते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, ज्ञानपीठ पुरस्काराला ओळखले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 2, इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, सिकंदर लोदी यांनी इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी ही दिल्लीहून आग्रा येथे सिकंदर लोदी यांनी हलवली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे। प्रश्न क्रमांक 3, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, मद्रास। ब्रिटिश काळात रयतवारी पद्धत हा मद्रासमध्ये प्रारंभ झालेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 4, गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, पाली भाषामध्ये। गौतम बुद्धांनी पाली भाषेमध्ये आपले विचार मांडले, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा। प्रश्न क्रमांक 5, लाल बहादूर शास्त्री यांची समाधी स्थळाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, विजय घाट। लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाला विजय घाट असे म्हणतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 6, आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, व्हिटॅमिन सी, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे। व्हिटॅमिन सी हे आवळ्यामध्ये जीवनसत्व मुबलक आढळते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे। प्रश्न क्रमांक 7, टेलिफोनचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतातील पहिली पेट्रोल रसायन प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, तुर्भे। भारतातील पहिली पेट्रोल रसायन प्रकल्प हे तुर्भे येथे आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 9, बिस्मिल्ला खान कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर बी, शहनाई। बिस्मिल्ला खान हे शहनाई वाद्याचे संबंधित आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 10, कुंभार्ली घाट कोणत्या शहरांना जोडतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, कराड चिपळूण या घाटाला शहराला जोडतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 11, युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, पॅरिस। युनेस्कोचे मुख्यालय हे पॅरिसमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 12, 1943 साली आझाद हिंद सेनेने जिंकलेल्या अंदमान व निकोबार या बेटाचे सुभाषचंद्र बोस यांनी अनुक्रमे कोणते नामकरण केले होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, शहीद स्वराज या नावाने अनुक्रम केले होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे। प्रश्न क्रमांक 13, टिंबटिंब येथे डॉक्टर आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला होता। टिंबटिंब येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केलेला होता। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, नाशिक। नाशिक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू केलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे, कापूस या पिकासाठी टिंबटिंब जमीन उत्तम प्रतीची मानली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, काळी जमीन। कापूस या पिकासाठी काळी जमीन उत्तम प्रतीची मानली जाते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे, लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, जहालमतवादी या प्रकारचे नेते होते लोकमान्य टिळक, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे। प्रश्न क्रमांक 16, सध्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री कोण आहे?
तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी शिवराज सिंग चौहान हे सध्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 17. पन्हाळा हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी कोल्हापूरमध्ये. पन्हाळा हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 18. विदर्भातील पंढरपूर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी रामटेक. विदर्भातील पंढरपूर म्हणून रामटेक येथे ओळखले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 19. औंढा नागनाथ हे भारतातील कितवे ज्योतिर्लिंग आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 8वे. औंढा नागनाथ हे भारतातील 8वे ज्योतिर्लिंग आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. खालीलपैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी कृष्णा काठ हे आत्मचरित्र आहे यशवंतराव चव्हाण यांचे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे. झेलम ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सिंधू. झेलम ही सिंधू नदीची उपनदी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 22. विल्सन डॅम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी अहिल्यानगर येथे विल्सन डॅम आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 23. आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 24. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी पश्चिम बंगाल. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे पश्चिम बंगालमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 25. वित्त विधेयक सर्वात प्रथम संसदेत कोणत्या सभागृहात मांडले जातात? मनी बिल कुठल्या सभागृहात मांडले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी लोकसभा, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 26. उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची सेवानिवृत्तीचे वय किती असतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी 62 वर्षे इतके असतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी सौंदर्य हे भाववाचक नाम आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 28. थंड या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी गरम. थंड या शब्दाचा विरोधार्थी शब्द हा गरम आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर बी आहे. प्रश्न क्रमांक 29. सासी येथील बौद्ध स्मारकाचे कोणाच्या काळात बांधलेली गेली होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे अशोक सम्राटच्या काळात साशी येथील बौद्ध स्मारके बांधण्यात आलेली होती. ते मध्य प्रदेशमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे. एलिफंटा लेणी जी 1987 मध्ये जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित झाली ते कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी मुंबई येथे आहे. घारपुरी बेट येथे एलिफंटा लेणी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे.